हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.6 न्यूज फ्लॅश हा लेसन बघूया. आता न्यूज फ्लॅशमध्ये आपल्याला तुम्हाला काय दिसत आहे? 3 न्यूज दिसत आहेत, खाली काही हेडलाईन्स दिसत आहेत आणि नेक्स्ट पेजवर तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, की न्यूज, त्याची हेडलाईन आणि पिक्चर यांची मॅच द पेअर करायची आहे. आता हे मॅच द पेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी न्यूज रीड करावी लागेल. तर आपण ए नंबरची न्यूज रीड करूया. रियो डो जेनेरियो ट्यूसडे 8 मार्च 2016. आता ही न्यूज केव्हाची आहे? 8 मार्च 2016 आणि कुठली न्यूज आहे? रियाडो जेनेरियो इथली. This is a heartwarming story of the friendship between a penguin and a 70 years old Brazilian man called João Pereira de Souza. आता ही हार्ट टचिंग स्टोरी आहे. आणि ही स्टोरी कशाबद्दल आहे? फ्रेंडशिपबद्दल. फ्रेंडशिप कोणामध्ये आहे? पेंग्विन आणि 71 वर्षाचे ब्राझिलियन मॅन आहे आणि त्यांचं नाव आहे जॅओ पेरेरिया डिसूजा. आता जॅओ इज अ रिटायर्ड ब्रिकलेयर हू लिव्हज इन अ प्रोवेटा. आता जॅओ काय काम करत होता? ब्रिकलेयर म्हणजे तो गवंडी काम करायचा. आता रिटायर्ड झाला म्हणजे आता त्यांनी ते काम करणं बंद करून दिलं आहे. आणि कुठे राहत होता? प्रोवेटा नावाचं एक गाव. तर हे गाव कशासाठी फेमस? अ फिशिंग विलेज क्लोज टू द कोस्ट ऑफ अ रियो डो जेनेरियो. फिशिंग विलेज म्हणजे तिथे मासेमारी हा व्यवसाय चालायचा त्या गावामध्ये. कारण की ते समुद्रकिनारी असल्यामुळे रियो डी जेनेरियो हा समुद्रकिनारा. त्या बंदरावर तिथे एक छोटंसं गाव प्रोवेटा आणि समुद्रकिनारे असल्यामुळे तिथे फिशिंग जास्त लोकांचा हा व्यवसाय होता. One day in 2011, he found a 4 months old Magellanic penguin on the beach near his house. आता ही गोष्ट केव्हा आहे? 2011ची. आणि तेव्हा त्याला कोणाला? ज्याऊला 4 मंथ्सचं मॅंगेलिक जातीचं पेंग्विन दिसलं. आणि त्यांनी मग त्याला आपल्या घरी आणलं. द पेंग्विन वॉज स्टार्विंग अँड वॉज कव्हर्ड इन अ ऑइल. आता ते स्टार्विंग म्हणजे खूप उपाशी होतं. खूप दिवसाचं त्यांनी काही खाल्लं नव्हतं. आणि वॉज कव्हर्ड इन ऑइल, त्याच्या पूर्ण शरीराभोवती काय लागलं होतं? ऑइल लागलं होतं. जाओ ब्रॉट हिम होम. आता जाओने त्याला घरी आणलं. ओव्हर अ वीक जाओ जेंटली क्लीन द पेंग्विन्स फिदर्स अँड फेड हिम सार्डेनीज फिश टिल द बर्ड वॉज स्ट्रॉंगर. आता एक आठवडाभर त्यांनी त्याचं म्हणजे काय केलं, पूर्ण त्याच्या शरीराभोवती जे ऑइल लागलं होतं, त्याच्या पंखांना स्वच्छ केलं, त्याला स्ट्राँग केलं, त्याचे क्लीन केले आणि त्याला स्ट्राँग बनण्यासाठी काय केलं, की फिश खायला दिली आणि ती फिश कोणत्या प्रजातीची होती? सार्डिनीज. ही प्रजातीची फिश त्याला खाऊ घातली. आफ्टर दॅट जाओ ट्राईड टू रिलीज हिम इन द सी, बट एव्हरी टाईम द बर्ड स्वॅम बॅक टू हिज होम. आता जेव्हा तो थोडासा स्ट्राँग बनला, तो त्याची तब्येत थोडीशी व्यवस्थित झाली. मग ज्याने काय केलं, त्याला घेतलं आणि समुद्रामध्ये तो सोडून आला. पण काय झालं, जेव्हा-जेव्हा तो सोडून यायचा, तो प्रत्येक वेळेस काय करायचा, हा पेंग्विन स्विमिंग करत यायचा आणि आपल्या घरी परत येऊन जायचा. जॅव नेम द पेंग्विन डिन-डिम. आता जॅवनी त्याचं नाव ठेवलं त्या पेंग्विनचं, काय आहे? डिन-डिम. डिन-डिम स्टेड विथ जॅव फॉर नियरली 11 मंथ्स. आता 11 मंथ्स म्हणजे जवळपास तो 11 महिने तो पेंग्विन, तो डिन-डिम जॅवच्या घरी राहिला. इन फेब्रुवारी ही गॉट अ न्यू फिदर्स अँड कोट. आता फेब्रुवारी मंथमध्ये त्याला नवीन फिदर्स आले, नवीन पंख फुटले आणि त्याच्या शरीराभोवती केसांची एक नवीन कोट म्हणजे एक नवीन लेयर तयार झाली. वन डे ही डिसअपियर्ड आणि एकदम अचानक काय झालं, एके दिवशी तो पेंग्विन गायब झाला, डिंडीम गायब झाला. पीपल थॉट डिंडीम हॅड लेफ्ट जेव्स हाऊस. आता लोकांना असं वाटलं की त्यांनी डिंडीमनी जेवचं घर सोडून दिलं. Imagine Joe's surprise when a few months later, Dindim walked up to him on the beach. आणि एके दिवशी काय झालं, अचानक जेव सरप्राईजच झाला की काही महिन्यानंतर हा डिंडीम परत आपल्या घरी त्याच्या घरी परत येताना त्याला दिसला समुद्र किनाऱ्यावरून. अँड रिटर्न होम विथ हिम आणि तो आपल्या घरी परत आला होता हा डिंडीम काही महिन्यानंतर. आणि ते बघून जेव खूप सरप्राईज झाला होता की हा कसा काय परत आला एकदम.
फॉर द लास्ट 5 इयर्स डेन हॅज बीन फॉलोइंग द रूटीन. आणि हा त्याचा 5 वर्षापासूनचा डेनचा रूटीन चालू आहे, की तो काही महिने जातो आणि पुन्हा काही महिन्यानंतर आपल्या घरी परत येतो. हा त्याचा 5 वर्षापासूनचा रूटीन सुरू आहे. ही गोज अवे टुवर्ड्स द एंड ऑफ जानेवारी. हा डेंडिम केव्हा जातो जानेवारीच्या एंड महिन्यात, म्हणजे जानेवारी महिना संपत येतो तेव्हा तो निघतो अँड रिटर्न्स इन जून. आणि परत केव्हा येतो? जून महिन्यामध्ये परत येतो. वेअर डज ही गो? आता कुठे जात असेल हा डेंडिम? Magellanic penguins swim thousands of kilometers to go to the breeding spot on the southern coast of Argentina and Chile. आता हे या प्रजातीचे पेंग्विन कुठे जातात? 1000 किलोमीटर स्विमिंग करून जातात आणि कुठे जातात ते? स पश्चिम किनारा अर्जेंटिनाचा आणि चिलीचा. त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर या प्रजातीचे पेंग्विन जातात आणि ते तिथे कशासाठी जातात? ब्रीडिंगसाठी जातात. त्यांची नवीन जनरेशन तयार करण्यासाठी तिथे ते ह्या प्रजातीचे पेंग्विन तिथे पोहोचतात. एव्हरी इयर डिम मेक्स द ट्रिप साउथ. आता दरवर्षी हा डिम आपली ट्रिप साऊथकडे करतो आणि स्विम्स बॅक होम टू स्टे विथ जिओज अगेन. आणि पुन्हा तिथून परतीच्या प्रवासाला निघाला की तो आपल्या घरी जाओच्या घरी परत येतो. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड ॲनिमल्स ॲट पेट्स इन ब्राझील. आता ब्राझीलमध्ये एक रूल आहे की तुम्ही वाईल्ड ॲनिमल्सला ॲज अ पेट ॲनिमल म्हणून आपल्या घरी ठेवू शकत नाही. बट in this rare case, it is Dindim, the Mangalic penguin, who chooses to stay with his human friend every year. पण आता इथे केसच उलटी आहे. इथे तर गोष्टच उलटी आहे. कोणती? की इथे डेनडेमनीच आपलं स्वतःचं घर चूज केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे इथे ह्युमननी कोणत्या माणसाने त्याला पाळलं नाही. तर या डेनडेमनी म्हणजेच पेंग्विननी आपलं घर सिलेक्ट केलेलं आहे. आणि हे ही एक वेगळी केस आहे. म्हणून याला फ्रेंडशिप कशी राहील, म्हणजे एक प्राणी आणि एक ह्युमनमध्ये फ्रेंडशिप कशी आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येते. बी नंबरची न्यूज आहे अहमदाबाद फेब्रुवारी 15, 2016 येथे. A team of Indian and the German scientists working near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossil of dinosaurs in a hill in a Lodai village. म्हणजेच सायंटिस्टची टीम, इंडियन सायंटिस्ट आणि जर्मन टीम हे एकत्र काम करत होते. कुठे? की गुजरातमध्ये जे कच्छचं रिजन आहे भुजजवळ, आणि तिथे एक खेडं आहे लोधई विलेज. तिथे त्यांना एक पहाडाजवळ अवशेष मिळाले, डायनासोर्सचे अवशेष मिळाले. आणि त्या डायनासोरच्या अवशेषांवर, म्हणजे त्यांचं खनन कामांवर काम करण्याचं काम ही 2 टीम करत होती. एक इंडियन टीम आणि जर्मन टीम हे सोबत मिळून तिथे काम करत होते. ऑन सॅटरडे दे फाउंड अ न्यू मोर फॉसिल्स. आणि सॅटरडे त्यांना नवीन फॉसिल्स म्हणजे नवीन अवशेष सापडले. द न्यू फॉसिल्स इन्क्लूड स्कल, जॉ अँड सम टीथ ऑफ डायनासोर्स. आता नवीन जे फॉसिल्स होते त्याच्यामध्ये स्कल मिळालं. स्कल म्हणजे डोक्याचा भाग, डोक्याची जी कवटी. जॉ म्हणजे जबडा. आणि दातांचे काही अवशेष, हे डायनासोर्सचे अवशेष मिळाले तिथे. देअर वर्क ऑफ एक्सकवेशन ऑर डिगिंग वेअर व्हेरी केअरफुली स्टील गोज ऑन. आता त्यांचं खननकाम, खोदकाम हे व्हेरी केअरफुली, कारण की ते अवशेष आहे त्यांना उत्खननातून काढणं आणि त्यांना केअरफुली हँडल करण्यासाठी ही सगळं काम व्यवस्थितपणे चालू होतं. इट विल टेक सम टाइम टू टेक द फॉसिल्स आउट. आता ते फॉसिल्स म्हणजे ते अवशेष बाहेर काढण्यासाठी काही वेळ लागणार आहे. अ सॅम्पल ऑफ द फॉसिल्स फाउंड अर्लियर हॅज बीन सेंड टू मुनिच, जर्मनी फॉर फर्दर टेस्टिंग. आता त्यातले काही सॅम्पल, फॉसिल्सचे म्हणजे अवशेषांचे काही सॅम्पल हे म्युनिच म्हणजे जर्मनीला पाठवण्यात आले टेस्ट करण्यासाठी. द फॉसिल्स शो दॅट द डायनासोर मे हॅव बीन 10 to 15 meters लॉंग. आता त्या अवशेषावरून असं लक्षात आलं, त्या टेस्टवरून असं लक्षात आलं की 10 ते 15 मीटर लाँग तो डायनासोर असावा. इट वॉज कार्निवरस. कार्निवरस म्हणजे कोणता? मीट इटिंग, म्हणजे तो मांसाहारी डायनासोर असावा. इट लिव्ड 135 मिलियन्स इयर ॲगो. 135 मिलियन म्हणजे 1.35 crore इयर, म्हणजे 1.35
करोड इयर्सच्या आधी तो असावा असं सांगण्यात आलेलं आहे. दिस कुड बी द ओल्डेस्ट डायनासोर फॉसिल फाउंड इन द सेंच्युरी. पूर्ण शतकातील सगळ्यात ओल्डेस्ट म्हणजे सगळ्यात जुना डायनासोरचे अवशेष आहेत असं म्हणण्यात येत आहे. Fossil remains of other dinosaurs have been found earlier in the same region. आता सेम रिजन म्हणजे त्या सगळ्या रिजनमधले त्या एरियामध्ये जे फॉसिल्स रिमेन ऑन द अदर म्हणजे अजूनही दुसऱ्या प्रजातीचे डायनासॉरचे फॉसिल्स म्हणजे अवशेष तिथे सापडलेले आहेत. Scientists think that at least 13 species of dinosaurs roamed this region once upon a time. आता शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की या एरियामध्ये 13 प्रकारच्या प्रजातींचं वास्तव्य असेल असं त्यांचं म्हणणं आहे. मोर दॅन 100 मिलियन इयर्स ॲगो आणि ते वास्तव्य राहण्यासाठी किती वर्षाचा काल उलटला आहे? मोर दॅन 1 मिलियन म्हणजे जवळपास 1 करोड इयर्सच्या आधी 13 प्रकारच्या प्रजाती तिथे राहत असाव्या असा सायंटिस्टचा अंदाज आहे. लॅटर ऑन ड्यू टू अ मेटोराइट स्ट्राइक or volcanic eruption or some such a reason, all these animals were destroyed. पण काही कारणामुळे मेटोराइट म्हणजे उल्कापातामुळे होऊ शकतं किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचं इरप्शन होईल किंवा आणखी दुसऱ्या कारणामुळे हे सगळे ॲनिमल्सची प्रजाती संपुष्टात आली असं म्हणण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी हेडिंग कोणतं होणार? मोर डायनासोर्स फॉसिल्स फाउंड इन कच्छ. सी नंबरची न्यूज आहे फेब्रुवारी 11, 2016 इथली. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशनल वेव्स. म्हणजे इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच झालेलं आहे की सायंटिस्टने डिटेक्ट केलेलं आहे म्हणजे शोधून काढलेलं आहे. तर काय ग्रॅव्हिटेशनल वेव्स आहेत ते त्यांनी शोधून काढलेलं आहे. मेनी पीपल बिलीव्ह दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी. अशा पुष्कळशा लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी डिस्कव्हरी आहे, हे जे संशोधन आहे, हे शतकातील सगळ्यात मोठी कामगिरी आहे, सगळ्यात मोठी उल्लेखनीय बाब आहे. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स लिजो प्रोजेक्ट. आणि हे कशामुळे पॉसिबल झालं आहे? लिजो प्रोजेक्ट. आणि लिजो प्रोजेक्टचं फुल फॉर्म आहे लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेशन. या प्रोजेक्टमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. द लिजो प्रोजेक्ट इन्क्लूड टू आयडेंटिकल वेव्स डिटेक्टर लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर अवे फ्रॉम इच अदर. आता या लिजो प्रोजेक्टनी फाइंड आउट केलेलं आहे की ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल ज्या वेव्ज आहे त्या एकमेकांपासून 3000 किलोमीटर दूर अंतरावर आहेत. Einstein, the greatest man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. आता ग्रेटेस्ट सायंटिस्ट आईन्स्टाईन आपल्याला माहितीच आहे. त्यांनी या ग्रॅव्हिटेशनल वेव्हजबद्दल तेव्हा सांगितलं होतं, पण त्यांच्याजवळ काही पुरावे, ठोस पुरावे नव्हते. म्हणून त्यांनी एक असा अंदाज बांधलेला होता, गेस म्हणजे त्यांनी अंदाज बांधला होता, की अशा प्रकारचे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असू शकतात, गुरुत्वाकर्षणीय तरंग असू शकतात, असा त्यांनी अंदाज बांधला होता. पण ते ही गोष्ट प्रूव्ह करू शकले नव्हते, कारण की त्यांच्याजवळ वेल इक्विपमेंट नव्हते. काही पुरावे नसल्यामुळे ते प्रूव्ह करू शकले नाही. आफ्टर नियरली 100 years, he has been proved right by a group of about 900 scientists working on a project in many nations, including India. आता त्यांच्यानंतर म्हणजे 100 वर्षानंतर ही गोष्ट प्रूव्ह झाली आणि ही प्रूव्ह करण्यासाठी हे जो लिजो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये जवळपास 900 सायंटिस्ट होते आणि हे 900 सायंटिस्ट वेगवेगळ्या देशातून आले होते आणि त्याच्यामध्ये भारतातीलही सायंटिस्ट होते. Gravitational waves are ripple in the fabric of space-time that travel outward from the source. आता हे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत, जे ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वाकर्षणीय तरंग आहेत. तर हे काय करतात? हे कुठे तयार झाले? तर स्पेस टाईमच्या रचनेमध्ये हे तयार झाले आणि त्यांच्या उगमापासून ते ट्रॅव्हल करतात असं म्हटलं जातं. दे आर जनरेटेड इन अ सर्टन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन. आणि हे कशामुळे तयार होतात, की त्यांची जी इंटरॅक्शन होते, त्यांच्यामध्ये आपसामध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते, गुरुत्वाकर्षण वेव्हज तयार होतात. त्याच्यामुळे हे गुरुत्वाकर्षणामुळे ते वेव्हज तयार होतात. ऑन 11 February 2016, the LIGO scientist collaboration and Virgin collaboration team announced that they had made the first observation of gravitational wave caused by two black holes
colliding against each other about 1 million light years ago. आता 11 फेब्रुवारी 2016ला लिजो सायंटिस्ट कोलॅबोरेशन म्हणजे लिजो सायंटिस्टचे जे सहयोगी आहेत आणि वर्जिओ कोलॅबोरेशन म्हणजे वर्जिओमध्ये जे काम करणारे सहयोगी आहेत, या दोन्ही टीमच्या सहयोगाने असं अनाउन्स करण्यात आलं, की द फर्स्ट ऑब्झर्वेशन त्यांच्या पहिल्या असं निरीक्षणामध्ये असं लक्षात आलं, की ही ग्रॅव्हिटेशनल वेव्हज तयार होण्याचं कारण काय आहे? तर त्यांनी ते कारण शोधून काढलं आणि त्याचं कारण असं आहे, की 2 ब्लॅक होल्स कोलाइडिंग अगेन्स्ट ईच अदर अबाउट 1 बिलियन लाईट इयर अगो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की 1 बिलियन म्हणजे साधारणतः इथून आजपासून 1 अब्ज वर्षाच्या आधी 2 ब्लॅक होल्स कोलाइडिंग अगेन्स्ट म्हणजे जो ब्लॅक होल्स होते ते एकमेकांवर आदळले आणि त्याच्यामधून जी लाईट इयर तयार झाले, तेव्हा त्यामुळे जी एनर्जी वेव्ह झाली, त्यामुळे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार झालं, त्यामुळे हे वेव्हज तयार झाले, असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. डिटेक्टिंग द रिपल्स ऑर वेव्हज इन अ रिमार्केबल अकम्प्लिशमेंट. आता हे जे रिपल म्हणजेच तरंग आणि वेव्ह म्हणजेच लहरी समजा. तर हे जे तरंग उडत आहेत, ह्या ज्या लहरी उडत आहेत, त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं डिटेक्ट करणं ही आजच्या सायंटिस्ट लोकांना एक उल्लेखनीय बाब आहे. तर यासाठी आपली कोणती हेडलाईन होईल? ग्रॅव्हिटेशनल वेव्हज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाईम. ही हेडलाईन त्याच्यासाठी होणार आहे. अशा प्रकारे आपलं न्यूज फ्लॅश याचे पॉइंट्स, याची न्यूज इथे कंप्लीट झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल. थँक यू.